आपला प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्यासोबत आहे। मंदार, सुषमा अंधारे असतील किंवा रवींद्र धंगेकर असतील यांचं म्हणणं तू ऐकलेलं आहे, वकिलांचं देखील म्हणणं ऐकलेलं आहे। काय सांगशील या संपूर्ण जामीन प्रक्रियेच्या बद्दल? एक प्रश्नचिन्ह उपस्थित देखील केलं जातंय आणि दुसरीकडे त्याला दिलासा देखील मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। दीपक, सुषमा अंधारे असतील किंवा रवींद्र धंगेकर असतील हे विरोधक आहेत। विरोधकांनी आरोप करणं हे त्यांचं काम असतं। मात्र न्यायालयाने ज्या मुद्द्यांच्या आधारे जामीन दिलेला आहे तो कायदेशीर मुद्द्यांच्या आधारे दिलेला आहे। हा मुलगा अल्पवयीन आहे ही गोष्ट कोणी नाकारू शकत नाही आणि हा मुलगा अल्पवयीन असताना त्याला पुन्हा पुन्हा अशा स्वरूपामध्ये बाल निरीक्षण गृहामध्ये डांबून ठेवणं हे वाक्य न्यायालयाचं आहे, हे चुकीचं आहे असं न्यायालयाने म्हटलेलं आहे। या मुलाला आधी जामीन मिळवून देण्यासाठी ज्या काही गोष्टी पुणे पोलिसांकडून करण्यात आल्या त्या चुकीच्या होत्या, त्यामुळे 2 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आलं। एक सहाय्यक पोलीस निरीक्षक होते आणि एक पोलीस निरीक्षक होते। मी तुला थोडंसं थांबवतोय, आपल्यासोबत मंत्री महोदय शंभूराज देसाई देखील आहेत। शंभूराजजी, बाल सुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ अल्पवयीन आरोपीला मुक्त करा असे निर्देश आता हायकोर्टाने दिलेले आहेत पुणे पोर्शे कार प्रकरणी। आपण कसं पाहता या संपूर्ण प्रक्रियेकडे? मला इकडे मध्ये प्रवासात आहे, पण शेवटी जर माननीय उच्च न्यायालय हायकोर्टने जर अशा पद्धतीचे काही आदेश दिले असतील तर त्या आदेशाचं पालन करणं ही शासनाची जबाबदारी आहे। परंतु आदेश देताना आदेशामध्ये काय बाबी नमूद केलेल्या आहेत की जोपर्यंत अधिकृत आदेशाची प्रत हातमध्ये आहे शंभूराजी, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। मंदार गोंजारे आपला प्रतिनिधी आपल्यासोबत होता। मंदार, तुझं म्हणणं पूर्ण करशील? तर दीपक, असं आहे की न्यायालयाने जामीन देताना कायदेशीर बाबींचा आधार घेतलेला आहे आणि त्यामध्ये न्यायालयाने हे म्हटलेलं आहे की हा मुलगा अल्पवयीन आहे आणि कायद्यानुसार त्याला पुन्हा पुन्हा तुम्ही बाल निरीक्षण गृहामध्ये डांबून ठेवू शकत नाही। मी आता पुण्यातील येरोडा भागातील बाल निरीक्षण गृहाच्या समोर आहे। इथे या मुलाचे नातेवाईक थोड्या वेळामध्ये पोहोचू शकतील। खरं तर त्याचे आई, वडील आणि आजोबा हे सगळे जे आहेत ते अटकेमध्ये आहेत। मात्र या मुलाच्या आत्यांनी ही याचिका केलेली होती आणि आता मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या मुलाचे नातेवाईक या ठिकाणी येऊ शकतात। थोड्या वेळामध्ये या मुलाचे जे वकील आहेत ते आधीच या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यानंतर या मुलाची इथून सुटका होऊ शकते। यावरती आता आरोप प्रत्यारोप होत आहेत। मात्र न्यायालयाने कायदेशीर बाबींवरती बोट ठेवलेला आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीला ज्या पद्धतीने पुणे पोलिसांकडून तपास व्हायला हवा होता तो सुरुवातीला झाला नाही। त्यानंतर पुणे पोलिसांनी तपास केला खरा, त्यानंतर या मुलाला या बाल निरीक्षण गृहामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि त्यासाठी कारण हे देण्यात आलं की या मुलाचे पालक जे आहेत ते अटकेमध्ये आहेत आणि त्यामुळं त्याला बाहेर सोडल्यानंतर त्याची काळजी घेणारं कोणी नाही, त्याला दारूचं व्यसन आहे, त्याला समुपदेशनाची गरज आहे, अशा स्वरूपाची माहिती किंवा दावा पुणे पोलिसांकडून याच ठिकाणी असलेल्या बाल हक्क न्याय मंडळामध्ये करण्यात आला। मात्र मुंबई उच्च न्यायालयाकडून हे दावे जे आहेत ते फेटाळण्यात आले आणि या मुलाला पहिल्यांदा 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती, पुन्हा ती वाढवून 14 दिवसांची करण्यात आली आणि पुणे पोलिसांनी त्यामध्ये आणखी वाढ करण्याची मागणी केली। तेव्हा या मुलाच्या आत्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केलेली होती आणि त्यावरती आता ही सुनावणी झालेली आहे। एकीकडे खूप मोठा रोष आहे या अग्रवाल कुटुंबाच्या बाबतीमध्ये, पुण्यामध्ये खूप मोठा रोष आहे। ज्या पद्धतीने या मुलांनी बेदरकारपणे गाडी चालवून दारू पिऊन 2 जणांचा बळी घेतला आणि त्यानंतर या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले, त्यासाठी डॉक्टरांना लाच देण्यात आली आणि हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर पुण्यामध्ये खूप मोठा रोष निर्माण झाला आणि त्यानंतर पोलिसांना कारवाई करावी लागली। मात्र हा रोष, नैतिकता ही एक बाब झाली, मात्र कायद्याच्या कसोटीवरती न्यायालय निर्णय देत असतात आणि तो निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने देताना असं म्हटलेलं आहे की या मुलाला आता सोडावं लागेल, याची सुटका करावी लागेल आणि त्याची प्रक्रिया थोड्या वेळामध्ये सुरू होईल। आजच हा मुलगा बाहेर येऊ शकतो किंवा जर सोपस्कार पूर्ण नाहीच झाले तर त्याची सुटका उद्यावरती जाऊ शकते, मात्र तो सुटणार हे आता मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे। मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अधिकचे अपडेट जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।